आता मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला बातमी आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल बाकी असताना अचानक केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निकाल लावला। यानंतर मुंबईतल्या दादर परिसरातील शिवसेना भवन कुणाचं यावरती आता चर्चा सुरू झाली। मात्र शिवसेना भवन ही इमारत म्हणजेच शिवसेना भवन मुख्यालय हे शिवाई ट्रस्टची इमारत असल्यामुळे ती इमारत उद्धव ठाकरेंकडे राहणार आहे। त्यामुळे यावरती शिंदे गटाचा अधिकार नाही। पण एकनाथ शिंदेंचा पक्ष आता शिवसेना शाखांवरती लवकरच दावा करण्याची शक्यता आहे। शिवसेना शाखांवरून दोन्ही गटात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। शाखांमुळे संघर्ष वाढला तर ठाकरे गटाला आणखी मोठा फटका बसू शकतो। तर मुंबईत असलेलं शिवसेना भवन कुणाचं असा आता प्रश्न कालच्या घटनेनंतर उभा राहिलाय। मात्र शिवाई ट्रस्टची शिवसेना भवन ही इमारत ही उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आता शिंदे गटाकडून शिवसेना शाखांवरती दावा सांगितला जाऊ शकतो आणि त्यावरून दोन्ही गटामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचं, मात्र दुसरीकडे ज्या शिवसेना शाखा आहेत संपूर्ण राज्यभर त्यावरती शिंदे गटाकडून दावे केले जातील, किंबहुना याआधी करायला सुरुवात झालेलीच आहे, त्याबद्दल काय? नक्कीच श्वेता, याच्या आधीचा संघर्ष आपण काही महिन्यांपूर्वी पाहिला होता। त्यामुळे आता शिंदेकडे पक्षाचं चिन्ह आणि नाव अधिकृतरित्या गेल्यामुळे आता मुंबईतील, खास करून मुंबईत अनेक शाखा आहेत ज्या शिवसेना पक्षाच्या नावावरती अधिकृत ह्या जागा आहेत, त्याच्यावरती दावा जो आहे हा केला जाऊ शकतो। आणि यामुळे एक मोठा संघर्ष जो आहे हा मुंबईत आणि राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी अशा शाखा आहेत त्या ठिकाणी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल। त्यासोबत जे मंत्रालयाच्या बाजूला शिवालय कार्यालय आहे ते सुद्धा पक्षाच्या नावाने कार्यालय आहे, त्या कार्यालयावरती सुद्धा दावा जो आहे हा आता शिंदे गटाकडनं केला जाऊ शकतो। त्यामुळे सध्या स्थितीला कालच्या निर्णयामुळे आता दोन्ही गटांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता जी आहे ही आपल्याला दाट पाहायला मिळू शकते। कारण का जरी सेना भवन हे शिंदे गटाला मिळू शकलं नाही, कारण का सेना भवन हे अधिकृतरित्या शिवाई ट्रस्टच्या नावावरती आहे। त्यामुळे हा जरी प्रश्न येत नसला तरी ज्या मुंबईत शाखा आहेत किंवा ठाण्यामध्ये शाखा आहेत या शाखांवरती मात्र दावा जो आहे हा केला जाऊ शकतो। आणि हा दावा केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जो आहे हा संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो। विशाल, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। तर शिवसेना पक्ष हे नाव किंवा चिन्ह हे शिंदेंना मिळताच उद्धव ठाकरे गटाची शिवसेना शहर शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटामध्ये दापोलीत राडा झाला। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमधला हा राडा पाहतोय, त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे। या राड्यानंतर शहरात दुसऱ्या दिवशीही तणाव कायम आहे। मात्र त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। त्यामुळे दापोलीला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। मनसेचे